आपल्याला कल्पना आहे गेली 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तापलेला आहे आणि हा मुद्दा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्याचं काम या मराठा आरक्षणाच्या संपूर्ण लढाईचा चेहरा जर कोण बनला असेल तर ते मनोज जरांगे पाटील। ते मोठ्या हिमतीनं निर्धारानं मुंबईमध्ये धडकले। मुंबईत त्यांनी आमरण उपोषण केलं आणि 5 दिवसाच्या नंतर त्यांना यात मोठं यश मिळालं आणि सरकारनं GR काढून एक प्रकारे त्यांची मागणी मान्य केली। आता आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, थेट संवाद साधूया। खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आताही तुमच्या पूर्ण शरीरावरती गुलाल माखलेला आहे, या गुलालाचा अर्थ काय आहे? मराठा समाजाला या गुलालानं काय दिलंय? मराठा समाजाला गुलालाने काही नाही दिलं, मराठा समाजानेच गुलालाला मान दिला आहे। कारण जे मिळूच द्यायचं नव्हतं ते मिळवण्याचं काम गरीब मराठ्यांनी केलं। कारण मराठ्यांच्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचं GR निघाला, त्यामुळं मराठा हा एकदम आनंदी आहे की त्याच्या लक्षात आलं आहे की आता या नोंदीच्या आधारे आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्याचा उल्लेख पण त्याच्यामध्ये आहे। कारण शेती करणारा जो कोणी आहे मराठा आहे तो कुणबी आहे, म्हणजे तो खरा OBC आहे। म्हणून हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावरती ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र आता वितरित केले जाणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता लवकरच सुरू होईल। तसं तर आमचं विखे साहेबांना म्हणणं आहे आपल्या IBN लोकमतच्या माध्यमातून की उद्या कॅबिनेट आहे, प्रक्रिया सुरू करायची सांगा। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, ही प्रक्रिया पूर्ण सुरू होऊन तालुक्यात किमान हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे ज्यांची नोंद सापडली नाही अशा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्यायचं काम करा। किमान समाजाच्या लक्षात येईल की जे विखे साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी जो विषय मनावरती घेतला की तो खरा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळतं आहे, यासाठी संधी आली, संधीचं सोनं करा हे फडणवीस साहेबांनी आता केलं पाहिजे। पण पुन्हा कोणाचं ऐकून आमच्या GRमध्ये फेरफार करायची, शब्द बदलायचे, हे प्रकार करायचे नाही, हे मी खपून नाही घेणार। मग पुन्हा मग नाविलाज मग जशाला तसं पुन्हा आम्हाला मग आता लढावं लागणार। कारण तुमच्या मनात जर पीळ असला तर त्याला आम्ही काय करू शकत नाहीत। मराठवाड्यातल्या साधारण 8000 गावांपैकी 1500 गावांमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत, 7000 गावांमध्ये अजून सुद्धा नोंदी नाहीत। नोंदी नसलेल्या गावांमध्ये हे प्रमाणपत्र कशी मिळतील? आमचा उल्लेख केला आहे ना, कशी मिळतील म्हणजे का आमचा उल्लेख केला आहे ना। समजा उदाहरणार्थ 1 लाख एखाद्या जिल्ह्यात मराठा आहे त्या काळी निजाम काळात, आता त्याचे 5 लाख झाले ना। जे मराठी आहेत पहिले कुणबी 1 लाख आहेत एखाद्या जिल्ह्यात, तर त्याचे आता आम्ही वंशजच आहेत ना त्यांचे, मग ते कुठे गेले त्याचा स्पष्ट उल्लेख आहे ना। त्याच्यामुळं मराठवाड्यातला हा कुणबी आहे, तुम्हाला आधार पण घेता येतो। नोंदी सापडल्यात त्या नोंदीचा आधार घ्या। हैदराबाद गॅझेटला तुम्हाला जर नोंदीला काय आधार द्यायचा असेल सापडल्या नोंदीचा आधार घ्या आणि प्रतिज्ञापत्र घेऊन प्रमाणपत्र वितरित करायला सुरुवात करा। खेळ नाही मांडायचा, पुन्हा खेळ नाही मांडायचा, एवढं हलक्यात नाही घ्यायचं। मग आम्हाला पुन्हा खेळ नाही मांडायचा। पण गॅझेटमध्ये या नावाच्या नोंदी नाहीये, तर ते संख्यात्मक नोंद आहे। त्यामुळे संख्यात्मक नोंदीच्या आधारे एखाद्या व्यक्तीला जात देता येऊ शकत नाही सरकारला, अशा प्रकारची मांडणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे। अभ्यासक सुद्धा करतायत की सरकार कोणाला जात देऊ शकत नाहीये। अशा परिस्थितीत हे अधिक जटिल बनलं असं नाही वाटत? जटिलचा काय संबंध आहे? आम्हाला काय देणं घेणं नाही, कोण काय मानतंय म्हणणं काय नाही। बस आम्ही सन्मान करत होतो, बस झाला। आता कवर ऐकून घ्यायचं त्यांचं तरी, त्याच्यामुळे आम्हाला आमचं कळतंय। आमच्या नोंदी आहेत ना, हैदराबाद गॅझेटमध्ये संख्या दाखवली ना मराठ्यांची, उदाहरणार्थ अंतरवाली सराटी त्या काळी, उदाहरणार्थ म्हणून सांगतो, कमी जास्त होईल, 100 लोक होते मराठ्यांचे कुणबीचे त्या काळी। आता त्यांचे 1500 झाले तिथं। तेच मराठी आहेत की जे कुणबी आहेत खरे। मग आता तुम्ही ते ज्या जिल्ह्यात 97,000 तुम्ही लातूरला येतं, धाराशिवला येतं, हे जे 5-7 जिल्हे आहेत, 8 जिल्हे किंवा स्टेटचं जेवढं हैदराबाद स्टेटचं जेवढा त्यांचा प्रदेश होता, काही त्यात सोलापूरचा भाग आहे, काही इकडं आपल्या बुलढाण्याचा भाग आहे,
याच्यात येणारी जी संख्या आहे ती मराठ्यांची तेवढी संख्या काय होतं निजाम काळात महसुली ज्या नोंदी होत्या ते करासाठी मराठे म्हणजे कुणबी इतके आहेत असं केलं जायचं. इंग्रजाचं थोडं कसं होतं त्याला जास्त कंठ होता त्यामुळे ते स्पष्टीकरणासह लिहायचा की बाबा नावं असं तसं. इकडं नावं न घेण्याऐवजी किंवा असू पण शकतात सरकारने जर शोधलं हैदराबाद संस्थानाला जाऊन तर नावं सुद्धा शोधू शकतात पण नसतील बी तरी पण मराठ्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. 1,23,000 संभाजीनगरला. मग हे कुठे गेले कुणबी त्या काळचे? आता त्याचे 7-8 लाख झाले. आम्ही त्यांचेच वंशज आहेत त्यांचेच नातू पंतू आहेत ते कुठे गेले? 97,000 उदाहरणार्थ कमी जास्त आकडा होईल लातूरला आहेत. कुठे गेले ते कुणबी? ते मराठे जे आहेत ना तेच कुणबी आहेत. मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. त्यांच्या आधारावरती एक प्रतिज्ञापत्र घेऊन तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देऊ शकता. हे बघा आता नाटक नाही चालणार गाड्या. बरं दरबारी नाटक नाही चालणार. पण व्हॅलिडेशन कसं करणार? गॅजेट लागू केलं म्हणले ना त्याचं व्हॅलिडेशन आता आम्हाला त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. व्हॅलिडिटी कशी करणार त्याची असाही प्रश्न येऊ शकतो कारण आतापर्यंत ज्या नोंदी सापडल्या मराठवाड्यामध्ये विशेषतः आपल्या मराठवाड्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त नोंदी नवीन सापडल्या त्यापैकी केवळ 8,000 व्हॅलिडेशन होऊ शकलं व्हॅलिडिटी होऊ शकली. त्यामुळे व्हॅलिडेशन हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे काय यातला? व्हॅलिडिटी होती पण द्यायची नाही. पैसे लागत आहेत पैसे त्यांना पैसे लागले पैसे लागत आहेत. दुसरे अधिकारी काही असे येतं त्याला मराठीचे पोरं मोठे नाही होऊ द्यायचे. काही म्हणलो आम्ही काही लय ठासून जात भरलेली आहे त्यांना मोठे नाही होऊ द्यायचे. होऊ देत नाही. पैसे दिले की 1 मिनिटात देतो. शिरसाट साहेबांनी फोन लावला की लगेच देतो. सरकारने सांगितलं उपसमिती की लगेच देतो. सगळं ओके. मला एक साधा प्रश्न आहे बाबा तुम्ही 10वी पास होता 11वीला ऍडमिशन घेता सगळे डॉक्युमेंट दिल्याशिवाय ऍडमिशन होत नाही. मग तुमच्या 11वीची परीक्षा आहे त्या टायमाला हॉल तिकीट कसं काय देत नाही तुम्ही? तसं कुणबी प्रमाणपत्र काढताना तुम्हाला सगळे दस्तऐवज दिले आणि व्हॅलिडिटी टायमाला कसं काय अडचण आहे ते तुम्हाला? तर तिथं अडचण नाही तर द्वेष आहे. त्याच्यामुळं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी. त्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊन मोकळं व्हा. फडणवीस साहेब मन जिंका नसता. आता जी तुमच्याबद्दलची भावना मराठ्याची की फडणवीस साहेब 100% मराठ्यांना आरक्षण देणार. विखे साहेब 100% मराठ्यांना आरक्षण देणार. ही जर का भावना डळमळीत झाली रे बाबा तर कायमचे मराठ्यांच्या मनातून तुम्ही महाराष्ट्रातल्या 7 करोड मराठ्यांच्या मनातून निघणार. मी राज्यात मंत्री फिरून देणार नाही एक बी. पुन्हा त्या रस्त्यावर आम्हाला आणू नका. आम्हाला त्या रस्त्यावर यायचं नाही. पण तुम्ही जर वारंवार अपमान स्वाभिमान दुखावणार असला आमचा अपमान करणार असले तर आमचा नाविलाज आहे. मग आम्ही दसऱ्याच्या मेळाव्यातून नारायणगडून आमची काय पुढची घोषणा आहे ना ती करणार. मग मात्र मुंबईत काही येत नाही. मग इथून मुंबई बंद पडते आपोआप. म्हणजे पुन्हा मुंबई बंद करण्याचा इशारा देता तुम्ही? आणि मग तुम्ही काय पेंट आहे काय बार आम्हाला काय इडं समजेल काय? आम्ही तिथं येऊन चटण्या भाकरी खातो म्हणजे आम्हाला काय इडं समजता का तुम्ही? JR काढून तुम्ही देत नाहीत म्हणलं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही काहीच नाही तरी आमचं 16% आरक्षण दिलं 94ला. ते जमतं का? म्हणजे तुमचं काही जमतं आणि आमचं रेकॉर्ड आहे महसुली दस्तावेज आहे सरकारी दस्तावेज आहे हैदराबाद गॅजेटचा सातारा संस्थांचा. आमच्या नोंदी देत नाहीत. आम्हाला इडं समजता का तुम्ही? बार आम्ही मुंबईत यायचं. मग आता तुम्ही JR काढला मग आता अंमलबजावणी करायची प्रमाणपत्र वितरित सुरू करायचे तर नाटकं सांगायची संख्याचे नामकाचे तमकाचे. संख्या म्हणजे का मराठीत तेवढे येतं. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणाले 30 मराठा होता. मुख्यमंत्री असं म्हणतात ज्यांची नोंद आहे त्यांना आम्ही नक्की देऊ पण ज्यांची नोंद नाही सरसकट नाही देऊ शकत. आम्ही कुठं म्हणतो सरसकट द्या. आम्ही त्यांचं म्हणणं खरं आहे ना. नोंदी आहेत ना हैदराबाद गॅजेटमध्ये मराठ्यांच्या. एखाद्या गावात 30 मराठी आहेत त्याचे आता 700 झाले. त्या 30ला द्या ना सरकारी दस्तऐवज आहे ना. आणि त्या 30ला दिल्याच्या नंतर तुम्ही त्याचं आपण काय म्हणू त्याला ते वंशज आहेत. आम्ही त्यांच्या नातलं घेत रक्ताचे नाते आहेत आमचे किंवा आम्ही संबंधात आहेत नातेसंबंधातले रक्ताच्या आम्ही नातो पण तो कोणीतरी आहेत त्यांना द्या ना. हरकत काय? सरसकट दंबानी आहे. कारण आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आता हैदराबादचं सातारा संस्थांचं गॅजेटियर बसलं
तर पूर्ण 25 लाख लोक दाखवलेत कुणबीचे, म्हणजे 2 कोटी पश्चिम महाराष्ट्रातले मराठी आरक्षणात जाते. त्याच्या अंतर्गतच सातारा याचं आहे, पुणे याचं आहे, औंधचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सगळे जातात. सांगली साताऱ्याचं गॅजेट, कोल्हापूरचं गॅजेट, त्या अंतर्गतच त्या सालाच्या जनगणनेनुसार 1901 नुसार, 1881 नुसार ते 31 पर्यंत, तर 1921 पर्यंत ते 31 पर्यंत हे सगळे एकाच कलमाखाली सगळे बसतात. पश्चिम महाराष्ट्रातले कोणी टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, गरीब मराठ्याचं कल्याण करतो मी. फक्त आता जी सुरुवात आहे, तुम्ही 1 महिना वेळ त्याच्यासाठी घेतलाय गॅजेटियरसाठी सातारा संस्थांच्या. आता हैदराबादचा विषय, तुम्ही हा आता तातडीनं मार्ग काढायचा. उद्या कॅबिनेट आहे, विखे साहेबांनी निर्णय घेऊन ही प्रक्रिया सुरू करायची. आता तुम्ही त्या सदस्याला कामाला लावा. 3 जणांची समिती गावात बनवली, त्यांच्याकडे गॅजेट द्या, तहसीलदाराकडे द्या, कलेक्टर साहेबाकडे द्या, आणि त्यानुसार तुम्ही द्यायला सुरुवात करा. पहिले मराठे इथं 30 होते, 40 होते, त्यांना द्या. त्यांच्या नातेसंबंधातल्याला ऑटोमॅटिक मिळतं. सरकारी दस्तऐवज असून देत नाहीत म्हणजे काय येडं समजता का तुम्ही आम्हाला? येडं समजता? 94ला दिलं दिलं आमचं आरक्षण 16%, 50%च्या वर 2% दिलं का? पागल समजता का लोकाला? आता तुमची जशी भाषा तसं उत्तर आलं. संयम भाषा. एक मुद्दा याच्यामधला आहे, गॅझेट लागू करा तुम्ही जेव्हा असं म्हणताय, तेव्हा त्या गॅझेटमध्ये जैन समाजाच्या सुद्धा कुणबी नोंदी सापडल्या, ब्राह्मण समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या, मुस्लिम समाजाच्या सापडल्या, आणि दुसऱ्या बाजूला बंजारा समाज हा ST मध्ये दाखवला गेला गॅझेटच्या नुसार. त्यामुळे या सगळ्या जाती सुद्धा आता कुणबी ठरू शकतात का? त्या नोंदींच्या आधारे या जातींना आरक्षण देता येऊ शकेल का कुणबी म्हणून? ते मला माहीत नाही देता येईल का नाही, पण नोंद आहे, महसुली नोंद आहे, दिलं पाहिजे. गरीब मायक्रो OBC आहे म्हणून द्यायचं नाही का? आणि टपोरे OBCला द्यायचं का? त्या यावल्या एकट्याला? गरीब OBC बाकीचे काय चावत आहेत का? त्यांना नाही द्यायचं? लमानेने काय बंजारा समाजाला नुसतं उसत तोडायचं का? त्यांना नको का लेकरू अधिकारी बनायचं? त्यांची नोंद असल्यावर कसं काय द्यायचं नाही तुम्हाला? तुमची काय मनमानी चालली? तुम्ही म्हणता तसा कायदा? ब्राह्मण समाजाच्या पण नोंदी आहेत. काय नाव ठेवा ते आमच्या विरोधात आहेत. अरे मग बामणाला दिलं म्हणून काय झालं? ते जर शेती करीत असला त्या टायमाला त्याची जर नोंद असेल तर द्यायला काय हरकत आहे का? बामणाने घेऊ नये काय? बामणाचे म्हणून काय झालं? ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे, या मताचे आम्ही आहेत. आम्ही जातीवादी नाही आहेत. ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे. असं कोणावर अन्याय होईल असं नाही केलं पाहिजे कधी. जे आर निघाला त्याला विरोध करायचा. आम्ही नाही केला तुमच्या 54च्या जे आरला विरोध. आम्हाला माहिती आहे चॅलेंज होतोय तो. आम्हाला नाही गरीबाच्या OBCच्या लेकराचं वाटोळं करायचं. पण तुम्ही आता आम्ही जे आर मिळवला, आम्ही लढून चट्ट्या भाकरी खाऊन मुंबईत. आता जर काही याच्यात काही खोड केली ना, 54चा जे आर गेला तुमचा. पण छगन भुजबळ म्हणतात 2% बी गेलं, 50% आम्ही आव्हान देणार आता त्याला. भुजबळ म्हणतात आम्ही आव्हान देणार आता त्या GR ला. मग आम्ही 94ला देणार. आम्हीही 94च्या आरक्षणाला आव्हान देणार, 100% देणार, आणि ते रद्द बी करून दाखवणार. चॅलेंज आहे, चॅलेंज. मी पिळून सांगतो, चॅलेंज आहे. म्हणजे या पुढची लढाई आता न्यायालय नसेल, मराठा आमच्या लेकराच्या ताटात विष घालणार. दोन्ही बी त्याची जी भाषा असेल त्या भाषेने चल. बस झाला आता. 2 वर्ष झाला अन्याय सहन करतो ना, ऐकतो आम्ही. आम्ही का तुमच्या नुसते अपमान सहन करून काय मार खायला नाही येत? तुम्ही ट्रोल करणार, आमची भाषा वापरणार, घेतला आम्ही सह्या म्हणा, बार नसतं. आता तुमची जी भाषा असेल त्यानी तयारी आता इथून पुढे, कारण सहन करण्याचे काही परिश्रम असते. तुमच्या मनगटात रक्त आहे, ताकद आहे. आमच्या मनगटात काय ताकद रक्त नाही का? काय त्याला नाविलाज आहे आमचा आता. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस नको राज्य अस्थिर नको करायचं, आणि तुम्ही तलवारीच्या भाषा करणार, दांड्याच्या भाषा करणार. दांडेन दुंडे काय आम्हाला माहीत नाही का? काय आम्ही उशाला घेऊन झोपतो रोज. तो सांगतो दांडेन दुंडेन तलवारीन शेर सांगतो ते एवढ्यावळ त्याची काचीला नाही पत्ता काही नाही ना. शेंगा ठोकी तर कोणकडे बी कुकऱ्याचा अणू म्हणते का? कुकरे कापितो काय आम्हाला? कापितो जे आर काढलाय ना आम्ही आमचा लढून मिळवलाय. आणि त्याला म्हणा तू कुठं जाय चल, कोणाच्या बापाला ते रद्द होत नाही. त्याचं कारण सांगतो. सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅझेट मध्ये पुराव्यासह जे आर काढलेला आहे. तुम्हाला बिगर पुराव्याचं 16% आरक्षण दिलेलं आहे, आणि तुमचं देशातलं मंडल कमिशनचं आरक्षण सुद्धा एका अध्यादेशावर आहे, फक्त एका अध्यादेशावर. ध्यानात ठेवा. त्याला न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावी लागते सुप्रीम कोर्टाची. तुम्ही माझ्या डोक्यासंग डोकं लावू नका, सांगतो तुम्हाला. माझं हक्काचं आहे ते मला घ्यावं द्या. तुम्ही जर माझ्यासंग तरायला लागले ना, मी सगळा देवारा करून टाकीन. पण मराठा समाजातलेच काही अभ्यासक असं म्हणतायत
एका बाजूला तुम्ही मांडणी करताय की हा ऐतिहासिक विजय आहे, 70 वर्षात जे झालं नाही ते आम्ही करून दाखवलेलं आहे, अभ्यासक. आणि हे अभ्यासक असं म्हणतायत की तुम्ही नवीन काय मिळवलं? आम्हालाच कंडे जाऊन द्या तिकडं, कायला बोलतात का नाही, आम्ही अभ्यासक. आम्हाला वाटतं लोक 4 म्हणतात म्हणून घ्या जवळ तर घेतात, आणि ते अभ्यासक ते आमच्याच विरोधात तुंतुनबाजीत आहेत. यायला कुठून आले हे अभ्यासक? आणि आता ते 4 निघल्यापासून इतके अभ्यासक झालेत, आमच्याकडे इतकी यादी आली अभ्यासकाची. कुणी म्हणतं मी अभ्यासक, आता काय करतो का, आता टकोऱ्यात दगड घालतो माया. सगळे अभ्यासकच झाले, पण मराठ्याला कळतं माया गरीबाला. हे जे गैरसमज पसरत आहेत, यांचे घरं काय आहेत, हे कोणाच्या नात्यातले आहेत, कोणत्या माजी मंत्र्याचा माऊस भाऊ आहे, कोणत्या गृहमंत्र्याचा किती हडपिल्याला आहे, काय काय आहे, यांचे नातेसंबंध काय, हे येशीत वाढलेले, बंगल्यात वाढलेले आहेत. यांना आम्ही जनावरापाशी कोठ्यात झोपून काबड कष्ट करणाऱ्याला मोठं होऊ दे वाटत नाही. पत्र्यात, गाळक्या पत्र्यात झोपणारे आम्ही लोक, आम्हाला मोठं होऊ दे वाटत नाही. यांना हे गरिबांच्या लक्षात आलं. सरसकट नाही, तुला काय करायचं सरसकट असं नाही नसं, आम्ही आमच्या गरीब मराठ्या बघू ना. तो आता सरसकट नाही दिलं, थोडं थोडं नाही दिलं, उली उली नाही दिलं. माया मराठ्याला वाटतं हे गरीबाचं पोरग, हे गरीबासाठी लढताना याने थोडं थोडं व्हायला 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं. आता गॅजेट आणलं, सातारा संस्थांचं बी आणलं, थोडं थोडं व्हायला देतोय. दिलंय ना, तो धडसर म्हणणारा, तो गैरसमज पसरणारा ते बदग, ते थोडं थोडं नाही दिलं, सरसकट नाही दिलं, त्यांनी तर काहीच नाही दिलं. नुसतं मिड्यात बसतो, चष्मा एवढं टपोर नाक ते, आणि बसणार गप्पा आणणार. मग काय नोटा देतात का कागद, लिहून आणतेत, छापून आणतेत, बोलत येत, आणि निवांत झोपत येत. 1 नाही 2 नाही, आणि नुसते नेत्याचे बुटं चाटीत येत, नुसते बुटं चाटीत येत, चापला नुसते चाटीत, थुका चाटीत येत नुसता. पठ्ठ्याने गरीबाला काही काहीतरी दिलं ना, म्हणून गरीब आज माझ्या बाजून येतात. गरीबाला सांगतो गड्यानं, जाऊ द्या, संयम धरायचा. आपण हे लोकांकडे ध्यान नका देऊ राव. हे लोकांनी कव्हा आपलं कल्याण नाही होऊन दिलं, श्रीमंत मराठ्यांनी काही आपलं कवाच कल्याण नाही होऊन दिलं. आज आपले पोरं MBBS, पण उद्या सर्टिफिकेट काढायला हे श्रीमंत मराठे सगळ्यात पुढे असतील ना, कारण त्यांचे वशी काय काढे 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 त्यांनी काढे, त्यांनी काढले. त्याच्या मामाकडे बी आहे बोलणाऱ्याच्या, त्याचा मावस भाऊ मंत्री माझी त्याच्याकडे बी आहे, यांनी काढले, यांनी काढले बी. हे फक्त निवडणुकीला वापरी देते. हे आमच्या जीवावरती पोचलेले लोक आहेत गरीबाच्या. याच्यातला एक बी नेता असा नाही की तो गरिबामुळे मोठा झालेला नाही. पण बरोबर द्या, मराठ्यांनी ठरवलं आता, कारण आम्हाला नंतर मराठ्यांचे फोन आले. सांगतो आता, तुम्ही असा माणूस आहे ना, तुम्ही लोकांच्या पोटातला काढणारा माणूस. आमच्या मराठ्याचे नंतर फोन आले गरिबाचे, सांगायचं नव्हतं मला, पण सांगत आता काय हे लय माणूस बेकार आहे, लय माणूस पोटातला काढलं, हुशार पत्रकार आहे तुमचं, सांगा ना, सांगा. बडे साहेब त्यांनी मराठ्यांनी सांगितलं, पाटील तुम्ही टेन्शन ना घेऊ, हे बरळत नाही, यांना एखादी नीट करतो आम्ही सगळ्याला. तुम्ही तुमचं लढत राहा, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, लढत राहा. आपण गरिबांनी जे आणला. बडे दादा एक सांगू का, मोकळ्या मनाने मोठ्या मनाने मराठ्याला सांगतो आणि तुम्हालाही सांगतो, गरिबाचे पोरं मुंबईत गेले, गरीब पोर आणि मी, आम्ही असा जे आर आणला, अर्धा महाराष्ट्रात पागल झालाय, नुसता वाचितोय, रोज जे आर वाचितोय. हा छगन भुजबळ तर नुसते कोटावले घेऊन ही गोष्ट खरी आहे. अभ्यास गोष्ट खरी आहे. संशोधन करतो का बॉम्ब काढायचं संशोधन करीतो. ही गोष्ट खरी आहे, कुणालाच कळत नाहीये. म्हणजे सगळे अभ्यासकांचे सुद्धा डोक्याला मुंग्या आल्यात. हे कसं काय काढलं तुम्ही म्हणून? अहो, आम्ही गरीब मराठ्यांच्या पोरांनी एकच जी आर काढा एवढा. तुम्ही आयुष्यभर तर काही केलं नाही, केलं असलं तरी तुमच्यासाठी जी आर काढले असते. 5 कोटीचं टेंडर, 10 कोटीचं टेंडर, हे असल्यासाठी जी आर काढले असते. संडास बाथरूमाचे घरकुलं सुद्धा घेतले नेत्यांनी, काही काही घरकुलं बंगले असून येणी यांना पत्रे सुद्धा जमले नाहीत लोकांचे. यांनी कृषीच्या योजना गरीबाच्या सुद्धा यांनी आणल्यात, हे असले ती. पण आम्ही गरीबाच्या पोरं लढलोत, आणि आम्ही गरीबाच्या पोरांनी मी, आम्ही दोघांनी एक असा जे आर आणला की अर्धा महाराष्ट्रात पागल झालाय. आणि आमचे काही अभ्यासक इतके बधीर झालेत, हेच म्हणत होते आधी हैदराबादचे गॅजेट देत होते, घेतलं नाही. आता घेतलं, आता म्हणते चुकलं, चुकून दी, तुला काय करायचं रे, चुकून दी. चुकलं तुम्ही सरकारवरून शब्द घेतला, जे शब्द चुकन तिथं सुधारित जे आर काढायचं. त्यांनी म्हणले हो. आता काय असतं, मी मराठ्याला समजून सांगतो गरीबाला की बाबा हो, आपण एखादं रान घेतलं, त्यात नांगरा लागन, आऊत हाना लागन. मग नांगर हाणताना कोणची मुळी आडी आली कोणत्या झाडाची, का खाली दगड आडा आलाय, कशामुळे आऊत मोडलं, किंवा नांगर कशामुळे मोडला, तर मग खाली दगड दिसतो किंवा मुळी दिसते, मग तिला कसं तोडायचं.
हे काम असतं. आता जे आर काढला, आपली आडी ओळ सुद्धा नव्हती. आपण राहतो महाराष्ट्रात हो आणि आपल्या नोंदी रेकॉर्ड तेलंगणा राज्यात. हो महाराष्ट्रात राहतो म्हणल्यावर आपली इकडं नोंद पाहिजे होती हैदराबाद गॅजेटची, ती आपण करून घेतली म्हणजे आपण रजिस्ट्री केली. आता रजिस्ट्री केली, टेन्शन नाही राहिलं. आता फक्त आता येणाऱ्या अडचणी, ज्या अडचणी येत्या त्या आपण आता दुरुस्त करायचे. या शब्दामुळे जर निघालं नाही, तो शब्द काढायचा, ते दुसरा टाकायचा. सरकारने कबूल केलं ना, आणखीन काय पाहिजे? काय गैरसमज रे? पाटील साहेब, एक वैयक्तिक प्रश्न विचारतो. वैयक्तिक प्रश्न मला विचारायचा आहे. बधीर झालो आम्ही. मला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. मला आठवतं 2 वर्षापूर्वी जेव्हा मी तुमची पहिली मुलाखत घेतली होती, तेव्हा तुम्ही एक शपथ घेतली होती, जोपर्यंत मी समाजाला न्याय मिळवून देत नाही तोवर घरी जाणार नाही. आज तुम्ही विजयी गुलाल घेऊन घरी गेलेले आहात, काय भावना आहे तुमची? गेलो नाही, आणखीन संध्याकाळी 7 वाजता जाणार आहे. आणखीन गेलो नाही, 7 वाजता जाणार आहे. कारण हैदराबाद गॅजेटियर घेतलं, सातारा संस्थांचं घेतलं, मला पक्का माहिती. सातारा संस्थांचं गॅजेटियरसुद्धा दडून ठेवलेलं आम्ही वर आणलं, औंध संस्थान वरी आणलं, बॉम्बे गव्हर्नमेंट आणलं, सगळे पुण्यात वरी आणलं, सांगलीचं, कोल्हापूरचं, सोलापूरचं सगळे वरी आणलेत. 96% लढाई जिंकली. 4% चालता आत्ता वरगडून घालतो मी. तुम्ही लढाई जिंकली, त्याचे नायक तुम्ही आहात निर्विवादपणे. पण सरकारमधला नायक कोण? तुम्हाला देणारा नायक कोण? आम्ही तर सगळ्या महाराष्ट्रात पोस्टर बॅनर बघतोय देवाभाऊ म्हणून. नाही ठरायचं आणखीन. झाल्याच्या नंतर आम्हीच तोंड भरून कौतुक करू ना. बरं, आता जे आर काढलाय, आता प्रक्रिया सुरू करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ज्यावेळेस आरक्षणात जाईल त्यावेळेस छाती ठोकून सांगू, गुलालाच्या ट्रकाची बोली आहे ना, गुलालाच्या ट्रका मुंबईला घेऊन जायच्यात आम्हाला, ती बोली आहे ना आणखी. बरं, कसं आम्ही सरत नसतो, ती खानदानी तसली बेगड्यावाला थोडी आमची बोललो तर गेलो. जे आर काढला, शब्द दिलता, मरण नाही येताना जे आर घेऊन ये. लेखी नको, ड्राफ्ट नको आणि मान्य नको, जे आरच घेऊन आलोत आम्ही. त्याच्यामुळं ही सगळा नायक याचा गोरगरीब मराठा समाज आहे. सगळं श्रेय त्यांना आहे टोटल. मी उगाच निमित्त आहे, इमानदारी लढतो एवढंच फक्त निमित्त आहे. जिद्दी लई आहे. माझ्या समाजाला जर कोणी स्वाभिमान दुखेला ना, मी असा जिद्दी आहे की त्याला टेकूच तर मागं सरकत नाही. आणि मग जन मराठ्याने हेरलेलं आहे. अभ्यासक महत्त्वाचा, तात्पुरता बोलणारा का जीव तोडून आत्मा तळतळतो माझा समाजासाठी, तो महत्त्वाचा. प्रामाणिक काम करणारा महत्त्वाचा, हे समाजाने ओळखलेलं आहे. समाजाच्या सुखात बी जातो, दुःखात बी जातो, अडीअडचणीत पण जातो, आरक्षणात पण उभा राहतो. त्यांना कोणी दादागिरी केली त्याच्यातसुद्धा उभा राहतो. कोण नाही राहत, सरळ सरळ वैर घेतो जातीसाठी. मग एखाद्याची चूक होत असते, माझ्याकडून होईन, समाजाकडून होईन, मग काय आपण लगेच चुकलोच का आपण? पुन्हा दुरुस्त्या करून. छत्रपती शिवराय वारंवार लढले तर स्वराज्य झालं. आपल्याला लढत राहावं लागणार आहे टप्प्याटप्प्याने. 2 भाकरी ताटात वाढल्यात आणि दोन्ही एकदाच खाल्यावर नड्यात फसत्यांना. आपण 5 मिनिटं लागू द्या त्याला खायला, पण एक घास खा. पचन म्हणजे पचन, याचा अर्थ म्हणजे जात प्रगतीकडे जाईल, श्रीमंत होईल. आणि मला जात उंचीवर न्यायची आणि मी ती नेणार आहे थोडं थोडं करू. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मराठा समाज आता पूर्ण ओबीसी होतोय. मग मनोज जरांगे पाटील यापुढे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे ओबीसी नेते असतील का? नाही बाबा, नेता नाही व्हायचं बरं मला. मी आपला आंदोलक बरा आहे, नेता फाता नको, आपलं लय चांगलं आहे. असं काय कमी प्रेम आहे? त्यांच्या मुलात मिसळलो मी, गरीबाच्या. हो, गरीब म्हाताऱ्यात मिसळलो. गरीब म्हातारे 70-80 वर्षाचं असं करत होते. ही ऊर्जा कुठून आली? त्यांच्यात मिसळतो, त्यांच्या नातवाचं दुःख जाणून घेतो, त्यांच्या लेकीबाळीचं दुःख जाणून घेतो. म्हणून कारण हे सोपं नाही. मी त्यांच्यात मिसळतो, नेता नको म्हणून ते माझे. मी नेता झालो की माजलो, झालं माझ्या जातीत वाटलो. मला नेता नाही व्हायचं. समाज चुकला तरी मी त्यांच्यासोबत आहे, मी चुकलो तरी समाज माझ्यासोबत आहे. मधल्या दलालांनी जरा त्यांच्या वाट्या वाजायच्या कमी करा. आणि मी तर टेन्शन फ्री झालं. समाज म्हणला एक दिवस बघतो आम्ही, तुम्ही आपलं काम चालून द्या. चूक झाली तरी बी सरकार म्हणलंय आपल्याला त्या व्यासपीठावर मुंबईत आम्ही सुधारित जे आर काढू. चूक कोणाकडून होत नसती, प्रत्येकाकडून होती. पण जे आर आहे. आणि माझ्या मतानं मी आज आहे, मी लोकमतच्या माध्यमातून मराठ्यांना एक महत्त्वाचा विषय सांगतो. जे आर जर उलीतील वाकडा तिकडा असताना हे कोणी बोलत नसतं. विरोधी पक्ष नेत्यातले सुद्धा ओबीसी नेते झोपनात बा. बारकोल्याला झोपायचे आहे ना, चिंगळ्या चाळगळ्या नसतात का बारकोल्या, त्या पाण्यातल्या मासे, त्यांना तर आहे ना झोप. पण मोठ्यातला मोठा डोक मासा, डोकडा येऊ
यावल्याचा, त्याला तर खोय सुचाना, पुढून बारीक झालाय आणि मागून टप्पू झालाय, असा त्याचा असा तिळपापडच झालाय. मराठ्याने याच्यावर समजून घ्या गाड्या, याच्यात काहीतरी आहे. बर, ठीक आहे. पण तुमच्या त्या मराठवाड्याच्या बोली भाषेचे ट्रान्सलेशन करण्याचं सुद्धा काम सुरू आहे. लोकांना शब्दच कळत नाही तुम्ही काय म्हणालात नेमकं. पण मराठवाड्याच्या भाषेला तुम्ही देश पातळीवर नेलं हे नाही नक्की आहे. तुम्ही 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 बी आमच्याच भाषेतले, आमच्याच मराठवाड्यातल्या वाड्यातले, तुम्ही या परंपरेत राहिले. आता आपली भाषाच ती, त्याला काही काही शिया धरतात. आपण बोलता बोलता म्हणतो त्या मायला असं, त्या मायला तसं, ते शी नसती ती आपली बोलली भाषा आहे इकडची. कारण तुम्ही त्याच प्रवाहातून आले. तुम्ही जरी मुंबईला असलात तरी संस्कृती विसरलेला नाही येत, याची जाणीव आम्हाला चांगली आहे. त्याच्यामुळं आपले गरिबाचे पोरं बोलतेत, खेळतेत, हसतेत, उड्या हाणतेत. आता तिथं पोरं फिरले, लय जिम खेळले, त्यांनी एक मुंबई जिवंत केली. त्यांचा तुमची मुंबई तुंबवायचा विचार नाहीये, जिवंत केली म्हणजे काय, तुमचे विचार जिवंत केली म्हणजे मुंबई त्यांना वाटलं हे एक आयुष्य आहे. हो, हे पण एक आयुष्य आहे. घरातून उठणं, नोकरीला जाणं नाही, हे पण एक आयुष्य आहे. ही एक आपली संस्कृती आहे, ही एक खरं आपली परंपरा आहे महाराष्ट्राची. ही एक दाखवलं, कोणी खेळले, बागाडे, कोणी झोके बांधले, मजा केली, 4 जणाला गोड बोलले, हे केलं. ती काय मस्ती नव्हती, तर ती एक आपली ऊर्जा असती. आपला बेट आपलं येते, मुंबई बेटावर बसलेलं आपली मुंबई आहे, आपलं राज्य आहे. आणि हेच गोरगरीब जनता महाराष्ट्रातली हीच खरी मालक आहे मुंबईत. बाकी कोण आलेले पाहुणे येतं तिथं. मुंबई मराठी माणसाचीच आहे आणि या मराठी माणसाचाच मुंबईवर अधिकार आहे. आपण बलिदान देऊन ती मुंबई मिळवलेली आहे आणि पुन्हा एक मोठी लढाई तुम्ही लढली मराठा समाजाच्या न्यायाच्यासाठी. आणि या न्यायाच्यासाठीच्या लढाईचा गुलाल आज तुम्ही तुमच्या अंगावरती मिरवताय. निश्चितपणे एक तुमचं योगदान या सगळ्या लढाईतलं खूप मोठं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, सविस्तरपणे बोललात, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद दादा.